झी 24 तास एक पाऊल पुढे। आतापर्यंत आमचा समज होता अलीकडच्या काळामध्ये अण्णा काहीसे बॅकफूटवर गेलेले दिसत आहेत। तुम्ही अण्णांचे जवळचे सहकारी आहात, तुम्ही त्या सगळ्या चळवळीशी जोडलेले गेलेले आहात। मला तुम्ही सांगा अण्णा किंवा त्यांच्या चळवळीतल्या नेत्यांची या पुढची धोरणं काय असणार आहेत, थोडक्यात सांगा। कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। एक म्हणजे 40 वर्षांनी का होईना आंदोलन आणि लोकपाल विधेयक येते याचं एक तर आपण स्वागत केलं पाहिजे, पहिल्यांदा पॉझिटिव्हली, हे मला वाटतं। नंबर 2 असं की आंदोलनाला अण्णांना माहिती आहे की आता 12 ते 14 महिन्यांचा वेळ आपल्या हातात शिल्लक आहे। 2014ची निवडणूक साधारण मार्च नंतर कधी होईल असं जर गृहीत धरलं तर हे 12 ते 14 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत देशासाठी। माझं वैयक्तिक मत असं आहे की मी थोडंसं ॲनालिसिस असं करतो की 150 लोक घेऊन अण्णा आळंदीला बसतात आणि कायदा येतो आणि 1.5 लाख लोक रामलीलावर गोळा होतात पण कायदा येत नाही। याचं मी ॲनालिसिस असं करतो की राजकीय संवादाची जी अण्णांची शैली आहे त्याचं अण्णांना कदाचित पुनरुज्जीवन करावं लागेल आणि संवादाने झालं नाही तरच आंदोलन, अशी आंदोलनाची भूमिका असावी असं मला वाटतं। परंतु मला एक खात्रीने वाटतं की 12 ते 14 महिन्याचा वेळ हातात असणं आणि त्या काळात राजकीय पक्षांची सगळ्याच राजकीय व्यवस्थेची कोंडी करून जितकं शक्य होईल लोकांसाठी तितकं पदरात पाडून घेणं आणि चांगल्यात चांगलं लोकपाल विधेयक, जे पहिलं जे जनलोकपाल विधेयकाचा जो आम्ही मसुदा दिला त्याच्या जवळपास जाणारं पूर्ण 100% ते होणार नाही हे आता दिसतंय। त्याच्यात म्हणजे हुरळून जाण्यातही काही नाही आणि वस्तुस्थितीची जाणीवही करून घेतली पाहिजे, परंतु त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारं एका प्रकारे संवादात तडजोडीची शक्यता असलेलं तरीही आपल्या भूमिकांबद्दल अत्यंत आग्रही राहून नाहीच झालं तर आंदोलनाने करून घेण्याचं ही पुढची रणनीती असावी असं मला वाटतं। नेमकी लोकपालाच्या बद्दल, त्यातल्या तरतुदींबद्दल किंवा नसलेल्या तरतुदींबद्दल काय अण्णा आणि त्यांच्या संपूर्ण टीम अण्णाची भूमिका असणार आहे याचं विवेचन आता डॉक्टर विश्वंभर चौधरींनी केलं। काही वर्षानंतरच्या प्रयत्नानंतर का होईना आपल्याकडे लोकपाल बिल येऊ घातलेलं आहे, त्यातल्या अनेक तरतुदींविषयी संभ्रम आहे, त्या तरतुदी अपुऱ्या आहेत असंही आहे, त्यातला कालापव्यय हेही तितकंच सत्य आहे, परंतु देर से आहे दुरुस्त आहे, येऊ तर द्यात, मग त्याविषयी आपण अधिक अधिकारवाणीने बोलूया अशाच प्रकारचं आता मला सार्वमत या ठिकाणी दिसतंय। बोथट लोकपाल या विषयावरच्या चर्चेसाठी आपल्याकडे रत्नाकर महाजन, डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि अतुल भातखळकर आले। या तिन्ही मान्यवरांचे मी आभार मानतो। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।